Yes. जय गुरु. ऐकू येत आहे का? जय गुरु. मला वाटतं तुमचा दुसरा पाठ सुरू झालाय. दिसतंय का? दिसतंय. दिसतंय. ठीक आहे. तर मध्ये 3 दिवस सुट्टी झाली तुमची, कारण दिलीपजींना थोडंसं बरं नाहीये, तर आराम करायला सांगितलंय. तसं ठीक आहे, एवढा काही प्रॉब्लेम नसा आता नाहीये, पण त्यांना चेकिंग वगैरे करायला सांगितलं असं. ठीक आहे. तर मला वाटतं याचं तुम्हाला हे तत् या शब्दाचे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग याची तुम्हाला 3 रूपं मला वाटतं शिकवली होती ना त्यांनी आधी, हो ना? बोला कोणी. हो. हो. सॉरी, माझा स्पीकरला वेळ लागला. हा. ठीक आहे. यात काही शंका आहेत का तुम्हाला या रूपांमध्ये? 6 तौते. तर ह्याच्यात नाहीये, पण मला एक दुसरा प्रश्न विचारायचा होता, म्हणजे ह्या संदर्भातलाच आहे. हम्म. बोला. विचारू का? हो, विचारा ना. आपण जे हे नपुंसकलिंगी जे आहे ना, हम्म. तर त्याच्यामध्ये फक्त आपण म्हणतो की पहिले प्रथमा आणि द्वितीया ह्या दोन्ही सेम आहेत, आणि बाकीचे जे आहेत सगळ्या विभक्ती त्या पुल्लिंगाप्रमाणे आहेत. हा, मी पुन्हा एकदा तुम्हाला तुम्ही जे हा म्हटलं ते सांगतो. हा नपुसकलिंगी शब्दरूपामध्ये प्रथमा हा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती सारख्याच असतात, आणि हा हा तृतीयापासून सप्तमीपर्यंत त्यांचं रूप ही पुल्लिंगाप्रमाणे असतात. पुल्लिंगाप्रमाणे असतात. हेच आता हा. आपल्याला तेच शिकलेलं आहे सर. पण मी का विचारलं माहितीये का? कारण हम्म. की मी मी अभ्यासासाठी माझ्या नातीचं पुस्तक वापरते. हम्म. तर ती 6वीला आहे. ओके. तर त्या पुस्तकामध्ये ना त्यांनी काय केलं माहितीये, नपुंसकलिंगीची पूर्ण दिलीच नाहीत, आणि जेव्हा ते ह्याची 6 चौथे असे दिले ना, काय आपण म्हणतो स्त्रीलिंग पुल्लिंग असे दिले ना, हम्म. त्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलं की प्रथमा आणि सप्तमी हे दोन्ही फक्त वेगळे आहेत, आणि बाकीचे सगळे पुल्लिंगाप्रमाणे आहेत असं. तर मग ते चुकीचं शिकतील ना सर, असं मला वाटतं. म्हणून मला वाटलं की त्याचा त्याचा तुमच्याकडे फोटो त्याचा फोटो पाठवा तुम्ही, मग मी जरा बघून सांगेन मग. हो, चालेल चालेल सर. त्याचा हो फोटो ग्रुपवरती टाकला हो तरी चालेल, मग मी हो बघेल तो, आणि मग हो. काय मग त्याने एक्झॅक्ट त्याचा काय. मे बी असं असेल हा. की सप्तमी लिहिलंय ते द्वितीया पाहिजे असेल तिथे. हा, पण प्रिंटिंग एकदा मिस्टेक असेल किंवा एकदा मला नक्की माहिती नाही ते. नक्की बघून काय आपण बरोबर की चूक ते ठरवूया म्हणजे तसं. हो चालेल. कारण की शालेय पाठ्यपुस्तकात ते म्हटलं जरा मला थोडं विचारावं असं वाटलं, म्हणजे दुसरं काही नाही. हा, बरोबर बरोबर. ठीक. ओके सर. ठीक आहे. आता हा पाठ कोणी वाचलाय का शिकवण्याच्या आधी, म्हणजे एक इंटरेस्ट म्हणून? ठीक आहे, नसेल तरी हरकत नाही. नाही सर, नाही हा. वाचलं. तर आता हे जे शब्द आहेत ना, एकेकाने 5-5 शब्द वाचा बघू. हा, कोण वाचेल? वाचा. कोणी सुरुवात करा 5-5 शब्दांची. पहिला शब्द. हा, वाचा. अभ्यंगम, तेल की हा. मालिश. हा. स्वफेनम, साबुन. हा. हम्म. प्रोंछ, अंगूछा. प्रोंछहा. प्रोंछहा. प्रोंछहा, हम्म. प्रोंछहा, हम्म. अंगूछा. हम्म. दंत धावनम, हम्म. दातम. हा. अ, हा.
मौद्गर मौग्ध मौग्धर तैलम मोगरे का तेल. मौद्गर द द आधी म्हणायचा मौद्गर. मौद्गर ओके द आधी ओके मौद्गर तैलम मोगरे का तेल. पुढचं वाचाय कोणी? निलिमा. या पाटतैलम पाटल तैलम. पाटल तैलम गुलाब का तेल. अरे, हे काय झालं? कसं काय झालं हे? सॉरी हा, काहीतरी. हा, एक मिनिट. हा. अजून बरेच होते शब्द. थोडेच झाले. ठीक आहे. एवढेच असतील तर एवढेच असतील, बघूया. माझ्या दृष्टीने बरेच होते, एवढे कमी का झाले कोण जाणे. तर याचं कसं आहे बघा, म्हणजे थोडेसे मी तुम्हाला या शब्द तर आहेतच, पण शब्द जर ते कसं निर्माण झाले हे जर समजून घेतलं ना आपण, तर आपल्याला स्मरणशक्तीवर जास्त ताण द्यावा लागत नाही. कसं? अभिअंगम. हं. अभिअंगम म्हणजे अंगाला जरा रगडतो ना आपण, अभ्यंग म्हणून. या अंगावरती, म्हणून त्याला अभिअंगम म्हणतात. स्वफेनम. फेनम म्हणजे फेस, आणि ज्याचा स्वतःचाच फेस येत असतो त्याला म्हणतात साबण. हं. बरोबर. ऍक्च्युली साबण हा, किंवा साबून, साबण जो म्हणतो ना आपण मराठीमध्ये, तो शब्द हा स्वफेनमचा अपभ्रंश आहे. फेचं ब झालं, आणि स्वचं स किंवा सा झालं. हं. असं. हा. नंतर प्रोंछः. तर उंछः म्हणजे काय? जे आता पूर्वी म्हणजे असं असायचं, प्रोंछः म्हणजे काय, की ज्यांनी आपला, आपण असं घासून, म्हणजे हल्ली आता टॉवेल सगळे हे टर्किश टॉवेल आणि असे टिपणारे टॉवेल्स वगैरे आहेत, पण पूर्वी आपली जी कल्पना होती ना जुन्या काळात, ती पंचा किंवा तो कसा असायचा खरखरीत, की ज्याने असं घासल्याने आपलं अंगातला मळ आपोआप निघायचा, म्हणजे पूर्ण काढून टाकायचं, म्हणून त्याला प्रोंछः म्हणायचं. दंतधावनम. तर दंतधावनम म्हणजे काय? दातावरती जी काडी आपण जिला धाववतो, म्हणजे रगडतो, म्हणून तिला दंतधावनम. म्हणजे जसं बावळीची काडी, कडुलिंबाची काडी वगैरे, त्याला म्हणजे जे काय असेल त्याला दातवून किंवा दातावरती जे धाववतो आपण, रगडतो, त्याला म्हणतात दंतधावनम. तर मौद्गर तैलम. मौद्गर म्हणजे मोगरा, तैलम म्हणजे तेल, तर मोगऱ्याचं तेल. पाटल म्हणजे गुलाब, आणि पाटल तैलम म्हणजे गुलाब का तेल, असं. आता ठीक आहे. आता हे परत ना जरा असं या ह्याच्यात करतो. आता आपण, हा एक नवीन पाठ आहे की ज्याच्यामध्ये प्रातर, जे आपले सकाळचे विधी, त्याचं संस्कृतमध्ये वर्णन आहे. बघूया आपण. हा. हा. आता एकेकानी या वाक्याचा मला आपल्या मनाने अर्थ सांगायचा आहे. वाचा बघू. निशिगंधातही आहेत का? कोण आहेत? नाही, ठीक आहे. कोण बोलतोय? मी वाचतो. हा, राजेंद्र वाचा. स्वस्थः पुरुषः प्रातःकाले शीघ्रं प्रबुध्यते. म्हणजे सुदृढ पुरुष सकाळी लवकर जागे होतात. जागे होतात नाही, जागा होतो. इथे एकवचन आहे, त्यामुळे जागा होतो. स्वस्थ हा, म्हणजे स्वस्थ म्हणजे निरोगी. तर निरोगी पुरुष सकाळी लवकर जागतो. हा. आता प्रबुध्यते. तर बुद्धते म्हणजे काय? नुसतं बुध म्हणजे बोध होणे, समजणे. तर प्रबुद्धते म्हणजे काय? आपण जेव्हा झोपेत असतो तेव्हा आजूबाजूला काय चाललंय आपल्याला काही जाणीव असते का? नाही. पण जेव्हा आपण जाग होतो प्रकर्षाने, तेव्हा लगेच सगळं आपल्याला कळायला लागतं.
म्हणून प्रबुद्धते म्हणजे जागा होतो या अर्थाने. हा, अच्छा. ऍक्च्युली जागा म्हणजे काय, असं काही जाणीव व्हायला लागते या अर्थाने प्रबुद्धते हा शब्द क्रियापद आहे. बरोबर, म्हणजे सकाळी लवकर जागा होतो. जागा होतो, बरोबर. हा, दुसरं वाक्य वाचा रत्नप्रभाताई. दिनेशः तु प्रतिदिनं पञ्चवादनसमये प्रबुध्यते. हम्म. सांगा. दिनेश दररोज हम्म. पंचवादन 5 वाजता. 5 वाजता. हा, 5 वाजता. 5 हा वाजता हा जागा होतो किंवा जागे हा. होतात. तू म्हणजे काय? तर सुद्धा हा, नाही नाही, तू म्हणजे सुद्धा. दिनेश सुद्धा. हा, सुद्धा. जसं आपण परंतु म्हणतो ना, परंतु, तसं हो हो परंतु म्हणजे सुद्धा, म्हणजे पण सुद्धा असं. हम्म. तर दिनेश सुद्धा प्रतिदिनम. तर प्रतिदिनम हा शब्द नेहमी रोज, दररोज. प्रति म्हणजे दर, आणि दिनम म्हणजे रोज किंवा दिवस, प्रति दिवशी, प्रत्येक दिवशी असं. हम्म. पंच म्हणजे 5, वादन म्हणजे वाजता, वाजता. समये म्हणजे वेळी, वादन समये म्हणजे वेळी, 5 वाजेच्या वेळी असं. हम्म. हा. जागा होतो असं. हम्म. हम्म. हा, पुढचं वाचा. कोण वाचेल? गिरीश. हा, आयुर्वेदशास्त्रे अपि उक्तं यत् ब्राह्मे मुहूर्ते बुध्यते स्वस्थो रक्षार्थमायुषः. आयुर्वेद शास्त्र सुद्धा उत्तम येतं. ठीक आहे, थोडं कठीण वाटत असेल, सांगतो मी. आयुर्वेद ब्रह्ममुहूर्तावर. शास्त्रे. हा, नाही नाही, ऐका. हा. आयुर्वेद शास्त्रे, आता ही सप्तमी आहे. शास्त्रे म्हणजे शास्त्रात. हो, आयुर्वेद सप्तमी. हो. शास्त्रात किंवा वैद्यक शास्त्रात, अपि म्हणजे सुद्धा. आयुर्वेद शास्त्रात सुद्धा उत्तम यत. उत्तम म्हणजे म्हटले आहे. यत म्हणजे जसे. उत्तम म्हणजे जसं. म्हटले आहे. हा, हम्म. यत जसे ब्राह्मे मुहूर्ते बुध्यते. म्हणजे जो, यत ब्राह्मे मुहूर्ते बुध्यते म्हणजे जो ब्राह्म मुहूर्तावर बुद्धते म्हणजे जागा होतो. जागतो किंवा जागा होतो. हा, हा. स्वस्थ असा पुरुष हा स्वस्थ म्हणजे निरोगी, आयुष रक्षार्थम, आणि तो त्याच्या आयुष्याचं रक्षण होते. हम्म. हो. समजलं? आयुर्वेद शास्त्रात किंवा वैद्यक शास्त्रात सुद्धा असं म्हटलंय यात की जो ब्राह्म मुहूर्तावर उठतो तो निरोगी होतो, राहतो, आणि त्याचा आयुष्याचं रक्षण होते. किंवा आयुष्याच्या रक्षार्थम, आयुष्याच्या रक्षणासाठी असं पण म्हणता येईल. हा, म्हणजे निरोगी व्यक्ती आयुष्याच्या रक्षणासाठी, ऍक्च्युली अर्थ असा पाहिजे, ब्राह्मे मुहूर्ते स्वस्थ म्हणजे स्वस्थ म्हणजे निरोगी मनुष्य, आयुष रक्षार्थम म्हणजे आयुष्याच्या किंवा जीवनाच्या रक्षणासाठी ब्राह्मे मुहूर्ते बुध्यते म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर उठतो असं. उठतो. बरोबर. आता ब्राह्म मुहूर्त म्हणजे काय, कोण सांगेल? मला वाटतं सूर्योदयाच्या साधारण 1.5 तास आधी. 3:30 4 4:30. 4 वाजता मला वाटतं. हा, 4 म्हणजे 3:30 नाही, 4. नाही, काय माहितीये का, की आपल्या ह्याच्यातनं असं म्हणजे पूर्ण जे आपलं दिवस आहे असं की म्हणजे वाचता असं नाहीये, तर त्याचा एक विशिष्ट काळ आहे. तर त्यानुसार त्याला म्हणजे हे म्हटलं जातं की म्हणजे याच्या मला वाटतं 4 म्हणजे सूर्योदयाच्या 4 घटिका आधी ब्राह्म मुहूर्त सुरू होतो असं. तर प्रहर काहीतरी म्हणतात.
हा दुसरा प्रहर. नाही हा नाही म्हणजे तर प्रहर. साधारणतः हा नाही नाही प्रहर तर आहेच. तर म्हणजे 24 घटिका म्हणजे म्हणजे 24 मिनिटं म्हणजे एक घटिका. 24 24 24 24 असे 96 मिनिटं आधी. तर 96 मिनिटं म्हणजे किती, 1 घंटा म्हणजे 1 तास 36 मिनिटं. म्हणजे आता सध्या समजा सूर्योदय 6 वाजता होतो तर 4:30 वाजता, पण हिवाळ्यात जर 7 वाजता होत असेल तर 5:30 वाजता असं. समजलं? तर म्हणजे जो काय सूर्योदय आणि रोजचा ब्राह्ममुहूर्ताचा काळ बदलतो. म्हणजे सूर्योदय 6 वाजता असेल तर 1.5 तास साधारणपणे, 1.5 तास म्हणजे 1.5 तासा वेळ आणि 6 मिनिटं असं आधी ब्राह्ममुहूर्त सुरू होतो. असं. ठीक आहे. हा सर, अं, पण इथे बुद्धते वापरली तर प्रबुद्धते नाही वापरलं, असं का बरं? अं, see, हे दोन्ही कसं आहे माहिती आहे का, आपण प्रबुद्धते म्हणजे पूर्ण जागा होतो, बुद्धते म्हणजे जागा होतो. हा. असा हा. थोडासा फरक आहे. ओके हा अर्थ ओके ओके जवळपास ओके. सारखाच आहे, पण हा प्रबुद्धते तेच. म्हणजे पूर्णपणे जागा होतो असं या अर्थाने. ओके ओके. हा पूर्ण जागा चालेल. होतो. हा हा ठीक आहे. आणि त्यांनी म्हटलंय ना की ते आयुर्वेद शास्त्रात म्हटलंय, तर ते तसंच म्हटलं असेल. त्यांनी बरोबर प्रबुद्धते नसेल म्हटलं, म्हणून बुद्धते असं एक मागे. बरोबर बरोबर. हा. पुढचं वाचा, चौथं हा मी वाचतो. वाचा. शौच मुखमार्जनादिकं कृत्वा सः भ्रमणार्थं गच्छति. हम्म. शौच, मुखमार्जन इत्यादी करून तो हम्म. फिरायला जातो किंवा भटकायला जातो. तर शौच, शौच म्हणजे काय, शुद्ध होणे. त्या शुद्ध शुद्ध होणे होणे. म्हणजे देहदृष्टीने शुद्ध होणे. तर शुच म्हणजे शुद्ध होणे. हा तर शौच म्हणजे शुद्ध होणे म्हणजे परसागडला वगैरे जाणे त्या अर्थाने. देहशुद्धी. मुख मार्जन, मुख म्हणजे तोंड, मार्जन म्हणजे अक्षरशः मसाज करणे. मार्जन या शब्दाचा अर्थ आहे मसाज, म्हणजे स्वच्छ, म्हणजे जसं मुखमार्जनामध्ये दंतधावन, मुखमार्जन म्हणजे तोंडावर पाण्याने खसा धुवून वगैरे, त्याला म्हणतो आपण मुखमार्जन. आदिकम म्हणजे इत्यादी. आधी. आदिकम म्हणजे इत्यादी. कृत्वा, कृत्वा पठित्वा लिखित्वा हे शब्द तुमचे झालेत ना. त्वा म्हणजे त्वा म्हणजे करून, बरोबर. करून. कुठलीही तुमून गोष्ट त्वा, हा तुमून 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 प्रत्यय. तुमंत. तर तुमून प्रत्ययाने सगळं अमुक एक गोष्ट करून पुढची गोष्ट, त्याला म्हटलं जातं त्वा. तर त्वा प्रत्यय लागतो. हा हा 2 प्रकार असतात. तुमून नसतो म्हणून कृत्वा, पण तोच जर त्या धातूला जर उपसर्गवाला धातू असेल, जसं गत्वा, पण ते आगत्वा नाही होत, आगत्य होतो. समजलं? तो म्हणजे ल्यप प्रत्यय म्हणतात, त्याला ल्यप प्रत्यय लागतो. म्हणजे तुमुन आणि ल्यप या दोघांचाही अर्थ एकच आहे, अमुक एक गोष्ट करून. पठित्वा, लिखित्वा, गत्वा, भ्रमित्वा, पण तेव्हा उपसर्ग लागतो. हा आगत्य. नंतर उपसर्गवाला कुठला शब्द आहे, हा आता बुधवा, बुधवा म्हणजे जाणून, पण प्रबुद्ध, प्रबुद्ध म्हणजे समजून असं ना. म्हणजे असं जेव्हा हा उपसर्ग लागलाय ना धातूला, म्हणून मग तेव्हा त्या लप प्रत्यय लागतो, तुमून आणि लप असं. हा नंतर सहा, सहा म्हणजे तो भ्रमण अर्थम. तर भ्रमणार्थम, आता अर्थ म्हणजे काय, साठी. कुठल्याही गोष्टीला साठी. अर्थम, हा अर्थम हे लागलं की त्याचा अर्थ होतो साठी. भ्रमणार्थम, चरितार्थम, चरितार्थ म्हणजे जगण्यासाठी, हा आचरण करण्यासाठी किंवा जगण्यासाठी. हा नंतर असं कुठलंही अर्थम, पठितार्थम वाचण्यासाठी. हा असे सगळे. किमर्थम. किमर्थम म्हणजे कशासाठी, बरोबर. तर अर्थम म्हणजे अर्थ या शब्दाचा काहीतरी उपयोग आहे, साठी. हा ऍक्च्युअली जो आपण त्याला म्हणतो अर्थशास्त्र, तर अर्थ म्हणजे काय, पैसा. पैसा, नुसत्या पैशाला काही किंमत आहे का, नाही, बरोबर. पैसा जोपर्यंत तुम्ही त्याचा कशाच्या तरी साठी त्याचा उपयोग होतो, म्हणून त्याला अर्थ म्हणतो आपण.
नाही का? समजलं ना? नुसतं माझ्याकडे पैसा आहे, पैशाने का मी नोटा खाणार आहे की नाणी खाणार आहे? नाही. हा, पण त्या पैशाने मी जेव्हा अन्न घेईन आणि अन्न खाईन, म्हणजे पैसा का उपयोगी आहे? त्याने मी अन्न घेऊ शकतो, अन्नासाठी, कपड्यासाठी, राहण्यासाठी, फिरण्यासाठी, असं काहीतरी साठी. म्हणून त्याचा अर्थ, या शब्दाचा अर्थ आहे काहीतरी, त्याला अर्थ आहे. आपण म्हणतो ना, याला काय अर्थ आहे? अर्थ आहे म्हणजे काय? कशासाठी असं, नाही का? तर म्हणून तो भ्रमणार्थ म्हणजे फिरण्यासाठी असं. तशा रीतीने अर्थ या शब्दाचा खरा अर्थ साठी. म्हणजे माझ्याकडे 1,000 रुपये, म्हणजे 1,000 रुपये म्हणजे तो ते कशासाठी तरी उपयोगात येणार आहे असं, नाही का? असं. तर इथं शौच मुख मार्जनादिकम कृत्वा, करून तो फिरण्यासाठी जातो. समजलं? हा. हो. तर पुढचं हा वाचा. कोण वाचेल? मी वाचते. वाचा. यदा सः भ्रमणार्थं गच्छति सा वेला अमृतवेला कथ्यते. यदा म्हणजे जेव्हा, सह म्हणजे तो, भ्रमणार्थं गच्छति म्हणजे फिरण्यासाठी जातो. हम्म. सा वेला, वेला म्हणजे वेळ, बरोबर आणि बहुधा स्त्रीलिंगी असल्यामुळे सा वेला म्हणजे ती वेळी. बरोबर. अमृत वेला म्हणजे अमृत वेळ हा, म्हणतात कथ्यते. कथ्यते म्हणजे म्हटली जाते, म्हटले जाते. ती वेळ म्हटले जाते. अमृत वेळा म्हटली जाते, सांगितली. कथ्यते म्हणजे सांगितली जाते, कथिली जाते, सांगितली जाते, म्हटली जाते. म्हणजे इथे कथ्यते म्हणजे काय? मी नाही म्हणत आहे, असं म्हटलं जातं असं. जसं हिंदीमध्ये कहत है असं म्हणतात ना बिहारी लोक वगैरे. हा, कही कहत है. जाती है. हा, नाही, हा एक टिपिकल बिहारी हिंदीतला एक प्रकार आहे. म्हणजे हा, वो धावत है, वो हा पढ़त है, म्हणजे असं काहीतरी असं म्हणतात ते. हा, ते असं याच्यावर आलेले कथ्यते. हा, कहत है म्हणजे म्हटले जाते असं. असं. हा, इनफॅक्ट हिंदीमध्ये कहने, कहत हा जो शब्द आहे कथा ह्याच्यावरून आलेला आहे. कथ धातूपासून. तर यदा, यदा म्हणजे जेव्हा, सहा म्हणजे तो, भ्रमणार्थ म्हणजे फिरण्यासाठी, गच्छती म्हणजे जातो, ती वेळा, ती वेळा म्हणू शकतो आपण, किंवा ती वेळ, अमृत वेळा किंवा वेळ म्हटले त्या वेळेला, किंवा ती वेळा अमृत वेळा म्हटली जाते, किंवा ती वेळ अमृत वेळ म्हटली जाते. अमृत वेळ म्हणजे काय? की ज्याने आपल्याला अमृत मिळतं. म्हणजे जीवनाची, आपण निरोगी राहतो, म्हणजेच अमृत प्राशन करतो आपण, म्हणून त्याला अमृत वेळ असं म्हटले जाते. ठीक आहे. पण सुरेखाताई तुम्ही वाचा. कोण वाचेल? श्रवणी. हा सर. वाचा. अमृतवेलायां भ्रमणं कर्तव्यम. हिंदी अनुवाद, जिस समय वह घूमने जाता है उसे अमृत वेला कहते हैं. नाही, तू तसं नको सांगू मला. तू तुझ्या शब्दात त्याचा अनुवाद सांग. ज्यावेळी नाही अमृत. जमत आहे. बरं, अमृत वेलायाम ही कुठली विभक्ती? कोण सांगेल? मालासारखं वेलायाम, मालायाम ही कुठली विभक्ती आहे? कोण सांगेल? माला हा शब्द झालाय ना तुमचा. सप्तमी असलं म्हणजे सप्तमी. सप्तमी असली पाहिजे, एकवचन right? की बहुवचन? एक वचन. बरोबर. म्हणजे काय होईल मग याचा अर्थ? अमृत वेलायाम म्हणजे अमृत वेळेत. अमृत वेळेत. अमृत वेळेत.
भ्रमणम म्हणजे अ, भ्रमणम म्हणजे प्रथम अ, फिरणे केले नाही पाहिजे. तर कर्तव्य याचा म्हणजे हे बघा असे ना संस्कृतमध्ये खूप शब्द येतात भ्रमण, पठण, लेखन, हा असे न न न जे लागतात ना न किंवा न, हा हा तर असे धातूपासून भ्रमण म्हणजे फिरणे, लेखन म्हणजे लिहिणे, हा लेखन म्हणतो ना आपण लेखन, हा पठन म्हणजे वाचणे, हा वाचन 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 हा शब्द सुद्धा वाचन म्हणजे काय वाचणे. तर अमृत वेळेत फिरणे कर्तव्यम. तर कर्तव्य, पठितव्य, लेखितव्य, पठितव्य असे व्य शब्द आहे ना ते म्हणजे कर्तव्य म्हणजे करणे आहे. पठितव्य म्हणजे वाचणे आहे. लेखितव्य म्हणजे लिहिणे आहे. हा असे सगळे म्हणजे अमुक एक गोष्ट करणे आहे किंवा करण्यास योग्य आहे या अर्थाने. जसं आपण म्हणतो ना की रोग्याची सेवा हे माझे कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणजे काय मला करणे आहे. बरोबर. मुलांचा अभ्यास करणे हे मुलांचे कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणजे काय क्रू धातूपासून कर्तव्य असं झालंय. पठ धातूपासून पठितव्य, लेख धातूपासून लेखितव्य. असं व्य लागलं ना की ती गोष्ट करणे आहे असं. वाचणे आहे, करणे आहे, फिरणे आहे असं. तर अमृत वेलायाम भ्रमणम कर्तव्यम म्हणजे अमृत वेळेत फिरणे करणे आहे म्हणजे भ्रमण करणे आहे असं. समजलं. आता तुमच्या लक्षात येत असेल की मराठीत हे सगळे शब्द आपण वाचलेले आहेत. भ्रमण, कर्तव्य, नाही का, अमुक एक भ्रमणार्थ, चरितार्थ, बरोबर. पण ते सगळे आपले म्हणजे त्याचा नक्की अर्थ काय ते आपल्याला संस्कृत शिकायला लागल्यावर समजायला लागतं, नाही का. याचं कारण असं की 90% मराठीतले शब्द हे संस्कृतातूनच आले. पण त्याचा जो उगम आहे तो कसा निर्माण झाला तो शब्द त्याचा त्याचं सगळं शास्त्र जे आहे ते संस्कृतात आहे असं. हं? ठीक आहे. तर अमृत वेलायाम भ्रमणम कर्तव्य म्हणजे अमृत वेला में घूमने जाना किंवा घूमना कर्तव्य है असं. चालेल. पुढचं कोण वाचेल. काही काही जण बोलत नाहीयेत. माधुरीताई तुम्ही मी बोला. वाचतेच आहे. हा बोला सुरेखाताई. हा हा. भ्रमणं कृत्वा अंगेषु तैलमर्दनं कर्तव्यम म्हणजे फिरून आल्यानंतर अंगाला तेलाचं मालिश करायला पाहिजे. हा करणे आहे. कर्तव्य हा. म्हणलं की थोडस जरा गडबड होते ती. हा पण मला करणं गरजेचं म्हणजे करणं आवश्यक आहे असं. का अंगेशू म्हणजे काय. अंगाला नाही किंवा अंगात जिरवायला पाहिजे तेलाचं. पण मला आधी विभक्ती सांगा तैलमर्दनं त्याची. म्हटलं तर मालिश केलं पाहिजे ना तेलानी. बरोबर आहे. पण मला आधी याचं हा. व्याकरण दृष्ट्या एक शब्दाचा अर्थ सांगा. सप्तमी बहुवचन अंगेषु. हो. हा. बरोबर. पण मग सप्तमी बहुवचनचा अर्थ काय होईल अंगेशू. म्हणजे अवयवांना अशा अर्थाने आहे का. बरोबर. अंगांना आपण अंग म्हणजे अंगांना. एक म्हणतो पण ऍक्च्युली आपले जसं आपण म्हणतो ना की याची वेगवेगळी अंग काय. अंग म्हणजे वेगवेगळे अवयव. हा तर फिरणे केल्यावर भ्रमणम कृत्वा म्हणजे फिरणे केल्यावर किंवा भ्रमण केल्यावर फिरून आल्यावर अंगेशु. हा फिरून नाही पण आपण शक्यतो फिरून ना आता आल्यावर एक लक्षात हा. ठेवा. जेव्हा हा. अनुवाद करतो ना तेव्हा शक्यतो शब्दशः अनुवाद करायचा. भ्रमणम कृत्वा अच्छा. म्हणजे काय भ्रमण केल्यावर. इथे आल्यावर म्हटलंय ओके. का भ्रमणम आगत्य म्हटलंय का. अच्छा. नाही. हा 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 बरोबर हा बरोबर तुम्ही बरोबर. भ्रमणम सॉरी. कृत्वा म्हणजे हा. फिरणे. भ्रमणम म्हणजे काय फिरणे. फिरणे हा. केल्यावर. हा हं. अंगेशु. आता अंगेशूचा अर्थ सांगा मला. तेच अवयवांना म्हटलंय ना त्याने. नाही अवयवांना नाही. मला अवयवांना मला हा. मला मला अंगेशु याचा सप्तमी बहुवचनाचा अर्थ सांगाल का तुम्ही. अंगांमध्ये. बरोबर. किंवा हा. अवयवांमध्ये किंवा अंगांमध्ये. हा. हा हा तेच. तेल
मर्दन करणे. हा, तेल मर्दन करणे हा आहे. ते थोडक्यात हा तेल जिरवणे किंवा तेलाने मॉलिश करणे हा आहे. हा अंगांमध्ये. हा, आता इथं अंगांमध्ये म्हणजे काय, नुसतं त्याला स्पर्श करणे नाहीये, त्याला अंगामध्ये आपल्याला ढकलायचंय तेलाला. हम्म हा, तर त्या प्रत्येक शब्दाला ना, आणि ते अंगेषु म्हणून अंगेषु तैलमर्दनम हे महत्वाचं आहे. हा, अंगम तैलमर्दनम असं म्हटलंय का, नाही, किंवा नाही का, अंगेषु. बरोबर. हा, म्हणजे अंगांमध्ये हम्म. तैलमर्दन करणे आहे, म्हणजे थोडक्यात जिरवणे आहे. तर इथे हिंदी अनुवाद जो आहे तो पुस्तकात जो दिलेला आहे तो आपण लिहिला आहे, पण वास्तविक पाहता तो म्हणजे माझ्या दृष्टीने तो चुकलेला आहे. तो असाच पाहिजे, अंगो में तैलमर्दन करना है, असं. हं? असं पाहिजे. हा, आणि असं एक तुम्ही नेहमी. सांगता ते जास्त बरोबर वाटते. हा, तुम्ही सांगता ते जास्त बरोबर वाटते. अंगेशू म्हटल्यानंतर त्यांनी देह म्हटलंय फक्त. तर त्यांनी ते देह थोडं. देह को. हा, आणि एक नेहमी लक्षात घ्या, अनुवाद करताना नेहमी शब्दशः अनुवाद करायचा, मूळ व्याकरणाचा जाऊन. नाहीतर तुम्हाला ना, या सगळे वाक्य तुम्हाला गोळाबेरीज त्याचा अर्थ कळतो, मलाही माहितीये, पण हम्म. आपला उद्देश इथं गोळाबेरीज अर्थ कळणार नाहीये. आता आपला उद्देश आहे हो तो सूक्ष्म त्याचा अर्थ, नक्की अर्थ, हा, परफेक्ट हो अर्थ. हा, त्यामुळे प्रत्येक हो शब्दाचा हो. कीस काढून त्याचा अर्थ काढायचा आहे. हा, असं. ओके ओके. हं, ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? जे नाही झाले, ज्यांनी वाचलं नाही अजून, ते सांगा. माधुरी? नाही. हा, बोला. बालानां हा वृद्धानां च हा कृते तैलमर्दनं मतीव लाभदायकमस्ति. हम्म म्हणजे बालक आणि हम्म. वृद्ध ते यांना म्हणजे तेलमर्दन लाभदायक असते करणे. नाही, बालक असं व नाही, असं नाही. ऐका बालक ऐका आणि वृद्ध ऐका, तेलमर्दन करणे माधुरीताई, लाभदायक माधुरीताई, असते. हा. ऐका. मला बालानाम आणि वृद्धानाम हे यात कुठल्या विभक्ती आहेत? हं? सांगा. द्वितीय ना नाही, ना नाही, तुम्ही सांगा ना. कृते कोण सांगेल? नाही नाही, सप्तमी. कोण सांगेल? हा. कोण सांगेल? कुठली विभक्ती आहे ही? मूळ शब्द काय आणि विभक्ती काय? षष्ठी बहुवचन. हा, षष्ठी बहुवचन. षष्ठी बहुवचन, बरोबर. बालकानाम, हा, किंवा बाल शब्द असेल तर बालानाम, वृद्धानाम, हा, देवानाम, हम्म. बरोबर. म्हणजे बाळांच्यासाठी, म्हणजे मुलांच्यासाठी, म्हणजे मुलांच्या, च, आणि म्हाताऱ्यांच्या किंवा वृद्धांच्या. वृद्धांच्या कृते हा शब्द जो आहे ना, साठी या अर्थाने कृते हा शब्द वापरला जातो. म्हणजे मुलांच्या आणि वृद्धांच्या साठी, कृते म्हणजे साठी, तैलमर्दनम अतीव असा शब्द आहे. तर तैलमर्दनम अतीव. म्हणजे तेल मॉलिश, हा, किंवा तैलमर्दन. अतीव म्हणजे काय? खूप. खूप. हा, लाभदायकम. लाभदायकम म्हणजे लाभदायक लाभदायक असती, म्हणजे आहे. हा आहे. हा, कळलं तुम्हाला? आता या हा. हो. संधी सुट्या सुट्या करता आल्या पाहिजेत, आणि मग त्याचा अर्थ काढता आला हा. पाहिजे. आणि तैलमर्दन प्रत्येक वेळेस अधिक त्याचा अतीव. विभक्ती हम्म. काय हे बघायचं. हा, इथे तुम्ही एक नवीन सगळं शिकला आहात, कृते. हा, म्हणजे कृते आपण नवीन. कृतेच्या आधी नेहमी षष्ठी वापरायची. हा हा, म्हणजे बालानाम कृते, हा, बाली असं. तर ते नेहमी षष्ठी वापरून कृते म्हटलं की त्याचा साठी असं, असा त्याचा अर्थ होतो, कृते. हम्म. ठीक आहे.
आता कोण वाचेल पुढचं वाक्य? जयमाला. हो. शास्त्रेषु तैलमर्दनार्थे अभ्यंग शब्दस्य प्रयोगः भवति. हम्म. शास्त्रेषु शास्त्रामध्ये नाही, कुठलं आहे तैलमर्दनार्थ विभक्ती सांग कुठली याची. सप्तमी बहुवचन. हा, मग त्याचा काय होईल अर्थ? साठी नाही नाही, शास्त्रांमध्ये, शास्त्रेषु, शास्त्रामध्ये नाही. ओके ओके, अनेक शास्त्र, शास्त्रांमध्ये तैलमर्दनार्थी म्हणजे तेलाच्या तैलमर्दन तेल लावण्याला किंवा तेल बरोबर, साठी. तैलमर्दनासाठी अभ्यंग, तैलमर्दनासाठी अभ्यंग ते प्रॉपर नाव आहे त्यामुळे तसंच राहील. शब्दाचा वापर होतो किंवा प्रयोग होतो. प्रयोग होतो म्हटलं तरी चालेल किंवा वापर होतो म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, चालेल. पुढचं वाचा. कोण वाचेल पटापट? राजेंद्र वाचा. रवींद्र तुम्ही वाचा. हा, मी हो वाचतो. अच्छा, ठीक, वाचा वाचा. अभ्यंगमाचरेत् नित्यम् इति तत्र कथितम्. अभ्यंगम आचरेत् बरोबर नित्यम् इति तत्र कथितम्. म्हणजे अभ्यंग स्नान नित्यम म्हणजे नियमित करावे असे तिथे म्हटले आहे. बरोबर. कथितम. आता कथितम हे काय सांगा? धातुसाधित. बरोबर, धातुसाधित. कथितम, पठितम किंवा आता कथितम, कथितः हे त्याचं वचन होत, म्हणजे लिंग होतं. पण मूळ शब्द आहे कथितः, कथिता, कथितम, पीता, पीतम, पीतः वगैरे वगैरे असं. तर कथित म्हणजे सांगितलेले आहे. आता अभ्यंगम आचरेत नित्यम, म्हणजे नित्यम अभ्यंगम आचरेत. नित्य म्हणजे नेहमी, अभ्यंगम म्हणजे अभ्यंग, आचरेत म्हणजे आचरावे असे तेथे. तत्र म्हणजे कुठे? तेथे म्हणजे कुठे? शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. आता इथे एक लक्षात घ्या, अभ्यंग स्नान हा शब्द आणि अभ्यंग या दोन वेगळ्या गोष्टी. अभ्यंग स्नान हा शब्द दोन क्रियांना उद्देशून वापरला जातो. एक आधी अभ्यंग आणि दुसरं स्नान. अभ्यंग ही क्रिया म्हणजे काय आहे? तर फक्त तैलमर्दनाच्या क्रियेला अभ्यंग म्हणतात. आणि असं म्हटलं जातं की त्याच्यानंतर कमीत कमी 1 घटिका म्हणजे 24 मिनिटं थांबून मग जे स्नान केलं जातं त्याला मग ते स्नान आपलं. तर अभ्यंग म्हणजे अभ्यंग स्नान नाही. अभ्यंग म्हणजे फक्त तैलमर्दन. अभ्यंग स्नान म्हणजे आधी तेल लावून, तेल मालिश करून नंतर जो केलेलं आहे ते अभ्यंग स्नान असं. समजलं? तर इथं अभ्यंग म्हणजे जास्त महत्व इथे या विषय अभ्यंगाला दिलेलं आहे. तेल मॉलिश असं. ठीक आहे. हो. आता पुढचं येईलच ते, म्हणजे त्याच्यात म्हटलेलं आहे. वाचा. अभ्यंगम कृत्वा स्नानमाचरेत. अभ्यंगम कृत्वा स्नानम आचरेत. अभ्यंगम करून स्नान करावे. बरोबर. अभ्यंगम मला वाटतं द्वितीय. बरोबर. ऍक्च्युली द्वितीय नाही, इथे द्वितीय नाहीये. अभ्यंग हे नपुसकलिंगी आहे, त्यामुळे अभ्यंगम हे प्रथमाच आहे. अभ्यंगम कृत्वा म्हणजे अभ्यंग करून, म्हणजेच ते तैलमर्दन करून. कृत्वा म्हणजे करून. स्नानम आचरेत,
स्नानम म्हणजे परत आचरेल. प्रथमाच. स्नान ते स्नान म्हणजे नपुसक लिंगीचे, त्यामुळे स्नान करावे, आचरेत. करावे. हा हा आचरेत म्हणजे करावे. असा प्रयोग आहे.